आतापर्यंत खरं तर ही पर्वणी आहे टीम वॉलपसाठी. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट त्यांची थोडी कमी होती, त्यामध्ये कुठे का होईना भर काढण्याचं काम संकेत भगत करतोय. एकही चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकी केला नाही. योग्य चेंडू मी म्हणेन. इथे फटका तर सजवलाय, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून विनय गावंडला मात्र त्यानं शांत केलाय. मोठी मछली चाल मे असं म्हणावं लागेल, कारण की ज्या विकेटची अपेक्षा होती, ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं, त्यामध्ये अगदी सक्सेसफुल ठरला संकेत. आणि ज्या प्रकारे अगदी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत होता, त्यामध्ये अंततः त्याला यश प्राप्त झालं आणि विनयला त्याने बाद केला. मोठा धक्का टीम श्री गणेश वलपला. 11 चेंडू 19 धावसंख्येचे योगदान देऊन विनय देखील अगदी निराश मुद्रेनं मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 या आकड्यावरती लागणारा हा चौथा धक्का. नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. संघाचा संघनायक आता दाखल झालाय. टॉस गमावला, त्यानंतर प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली. फलंदाजी करत असताना त्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता. पॉवर सर्कलमध्ये फक्त 2 धावा आल्या. तिथनं ह्या संघाचं थोडंसं मानसिक खच्चीकरण झालं. त्यानंतर स्वतःला सावरण्याचा थोडासा प्रयत्न प्रतीकनं विनयनं केला, परंतु त्यानंतर आता अंततः 26 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता दोन्ही नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे, ही म्हात्रे बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संकेत भगत 3 चेंडू नंतर का होईना, परंतु त्याला सूर गवसला, लय गवसली आणि त्यानं विनयला बाद केलंय. मोठा धक्का दिला प्रतिस्पर्धी संघाला. दरम्यान चांगला चेंडू, यष्टनचा नेम साधलाय. बॅक टू बॅक सफलता, 2 चेंडू आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संकेत भगत. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं 3 विकेट कॅरी केले होते. दमदार खेळ तिथे देखील त्याचा राहिला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो राहिला होता. विथ द बॅट, विथ द बॉल, अगदी विनिंग नॉक त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अंतिम मोमेंटला दुसऱ्या मॅच मध्ये देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केले होते. अगदी अष्टपैलू कामगिरी, हरफनमोला खेळाडू आहे. टीम मोरबेचा बायकर मॅन म्हणून देखील त्याची ख्याती आहे आणि आज तो पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना फॉर्म आणि क्लास या दोन्ही गोष्टी त्यांना आजपर्यंत पुन्हा जपल्यात आणि आज त्या पुन्हा सिद्ध केल्यात. आतापर्यंत 7 विकेट त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता 7व्या क्रमांकाचा विघ्नेश. इथे मात्र उंच प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज पुन्हा आलाय. रिले कॅच मध्ये देखील पार्टनरशिप आपण पाहिली. अगदी पुन्हा संकेत धावून आला होता. खूप दूरचा पल्ला त्यानं पार केला होता आणि विकेट हॅट्रिक. 2 चेंडू 2 विकेट आले होते. त्यानंतर स्वतः जीवाच्या आकांतानं धावला आणि विकेट हॅट्रिक पूर्ण त्याने केले आणि या स्पर्धेतील ही पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज संकेत भगत कडनं. ती इतक्या उशिरानं देखील टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो.